हांडे साहेब नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने आता 10 एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्या जमीन खरेदी प्रकरणावरून संचालक मंडळामध्येच दुही निर्माण झालेली आहे. जास्त दराने जागा खरेदी केली असा इश्यू होतोय. तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात, तुम्ही काय सांगाल? मी आता बरेच दिवसापासून बघतोय की जागा खरेदीचा विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गाजलेला आहे. आता हा विषय होत असताना माझ्या संपर्कामध्ये संतोष शेठ चव्हाण, माऊली शेठ, भास्कर शेठ गाडगे यांचा फोन झाला किंवा असं आहे गावात तुमचं मत काय आहे किंवा काय. कारण त्यांना मी म्हटलं ज्या बाबतीमध्ये तो व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्राची चाचपणी केल्याशिवाय आपण काय बोलू शकत नाही कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये. कारण एक आपण जबाबदारीने आपण जर असं हवेत बोलायला गेलो तर लोक आपली टिंगल टावळी केल्याशिवाय राहत नाहीत. कागदपत्र काय आपल्यापर्यंत त्यांची आजपर्यंत काय आलेली नाहीत किंवा काही नाही दाखवली नाही तर बोललेच नाहीत. फक्त मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय जागा जास्त दराने खरेदी केली, जास्त दराने खरेदी केली. परंतु या नारंगाव जो परिसर आहे, आळेफाटा जो परिसर आहे हा वेगळ्या मार्केटचा परिसर आहे. जमिनीच्या म्हणजे जागेच्या बाबतीमधला तेवढा व्हॅल्यू ओतूर या ठिकाणी नाही आहे. हे वास्तव आहे. बेल्याला गेलं तर कमी दर आहे. कारण पुणा नाशिक हायवे हा जो आहे आणि प्रस्तावित असलेला रेल्वे प्रोजेक्ट आणि या रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी ज्यावेळेस आंदोलनं झाली, मिटिंगा झाल्या, रेडिरेक्टरचे रेड झाले, त्यावेळेस नारंगाव या ठिकाणी जवळपास 4.5 लाखाच्या पुढे गुंठ्याचे दर निघाले होते. त्याला कालावधी झालेला आहे, जवळ म्हणतो 4-5 वर्ष झाले असतील. परंतु आजची जर परिस्थिती बघितली बाजार समितीच्या बाबतीमध्ये की बाजार समितीला खऱ्या अर्थाने जागेची गरज आहे. कारण आपण नेहमी मार्केटला जातो, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जी जागा आहे ती जागा बऱ्यापैकी गाळ्यांनी व्यापलेली आहे आणि त्या ठिकाणी टोमॅटोचे शेड व्यापाऱ्यांचे उभे आहेत. मग माल आल्याच्या नंतर गाड्या रस्त्याला लावायच्या, रस्त्यावरती उभ्या करायच्या. जसं आतमध्ये गाड्यांना जागा होईल तशा गाड्या आतमध्ये घ्यायच्या, त्या गाड्यांचा लिलाव करायचा. हे होत असताना ज्याच्या गाड्या पहिला लिलाव जर फास्ट झाला तर पाठीमागच्या गाड्यांचे लिलाव मार्केट नंतर पडलं जातं, त्याचा फटका त्या शेतकऱ्यांना बसतो. आणि दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी हायवे पुणा नाशिक, दुसरा आपला अष्टविनायक हायवे आणि ह्या गाड्या रोडला उभ्या राहिल्याच्या नंतर 3-4 वेळा ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. ही जबाबदारी कोण घेणार? कारण गाड्या मार्केटला आलेल्या असतात, गाडी रोडवर उभी असती, एखादा मोटरसायकलवाला अनावधानाने नजर चुकीन त्या गाडीला येऊन धडकतो, याची जबाबदारी कोण घेणार? अनायासे ती गाडी उभी आहे बिचाऱ्याची, त्याच्यावर ते सगळं खापर फोडलं जातं. म्हणजे ह्या तांत्रिक बाबी आहेत. आणि दुसरी गोष्ट की सकाळी टोमॅटो मार्केट होणार, नंतर ते पॅकिंग वगैरे करता लगेच धना मार्केट होणार, दुपारी तरकारी असतं, दुपारी तरकारी मार्केट असतं 3ला, नंतर धना मार्केट. ते जागाच नाही ना. आता ठीक आहे ते बाबा 13 एकर जागा घेतलेली आहे, हे वास्तव आहे. 13 एकर जरी जागा घेतलेली असली किंवा काय असले, पण ती 13 एकर जी जागा घेतलेली आहे ती जागा बाजार समितीने लवकर लवकर डेव्हलप करावी. त्या ठिकाणी जेणेकरून धना मार्केट, भाजी मार्केट जे त्या ठिकाणी हलवता येईल का याचा विचार करावा. किंवा जे तरकारी मार्केट आहे त्या ठिकाणी हलवता येईल का. आणि टोमॅटो मार्केटसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देता येईल का. कारण स्वतंत्र जागा यासाठी पाहिजे की बाहेरचे व्यापारी आहेत, ती गाडी भरायला बराचसा वेळ जातो. कारण माल आल्याच्या नंतर गाडीत कमी 300, 350, 400 कॅरेट हे गाडीमध्ये भरले जातात. त्याचा पॅकिंगचा अवधी हा बराचसा असतो. आणि जर जागा नसेल तर मग याला काय अर्थ राहत नाही ना. तेव्हा टोमॅटो मार्केटसाठी ही स्वतंत्र जागा पाहिजे. आता ती जागा घेतली
ती योग्यच आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून म्हटलं तरी जागा वावगी नाही, कारण जागेची गरजच आहे बाजार समितीला. आजही आपण बघतो आळेभाटा या ठिकाणी गायांचं मार्केट भरते, रोडच्या कडेला भरते. गाया तिथंच गाड्या उभ्या करायच्या, तिथंच गाया खाली करायच्या, तिथंच रोड उभा गाया बांधायच्या. एखाद्या गाडीवाल्याचा, ट्रकवाल्याचा त्या गायला धक्का लागला, त्या व्यापाऱ्याला धक्का, याची जबाबदारी कोण घेणार? हाय प्रश्न आहे ना. आळेफाट्याला सुद्धा कमीत कमी 5-7 एकर जागेची गायांच्या मार्केटसाठी गरज आहे. ही जागा जी घेतली कुणाची आहे काय आहे त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही. परंतु आज संचालकामध्ये जे बेबनाव आहे, काही संचालक इकडं काही संचालक तिकडं, बहुमत जरी काळ्यांच्या बाजूने असले 3 डझन संचालक, आज ते म्हणतात 3 जण, हे 3 जण जरी संचालक त्यांच्या विरोधात असले तर हा विषय त्यांचा संचालक मंडळाचा आतल्या आतून मिटायला पाहिजे होता. कारण या काय की या गोष्टी होत नाहीत. त्याच्या जागा घेण्याच्या बाबतीतला ठराव पहिला पास होतो. ठराव झाल्याच्या नंतर जागा घेण्याच्या संदर्भातली परवानगी मागावी लागणार संबंधित खात्याकडे. मला वाटतं ह्या बाबी झालेल्या आहेत, त्यांचे तक्रार अर्ज झालेले आहेत. पणन संचालक रसाळ साहेब यांच्याकडे गेलते, त्यांनी DDR जगताप साहेब यांची नेमणूक केली होती, त्यांनी परवानगी दिली घेण्याच्या संदर्भामध्ये. म्हणजे काहीतरी डोळ्यासमोर ठेवून दिलेले असेल ना. आणि जर या संचालक मंडळाला तो निर्णय म्हणतात त्याप्रमाणे पसंत नसेल तर यांनी पणन मंत्र्यांकडे त्या बाबतीमध्ये अर्ज करायला पाहिजे होते, स्थगिती आणायला पाहिजे होती. आणि ठीक आहे, पणन मंत्र्यांनी विरोधात निर्णय दिला तर हायकोर्ट होतं. या बाबी यांनी करायला पाहिजे होत्या. नुसतंच आरडाओरडा करून किंवा काय करून उपयोग होत नाही. आता त्याचं खरेदी खत झालेलं आहे. आता खरेदी खत झालं म्हटल्याच्या नंतर ते खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? आपण आंदोलन केलं, काही जरी केलं, उपोषणाला बसलो, मारामाऱ्या केल्या, हा नाही, तुम्हाला आम्हाला अधिकार आहेत का? ते अधिकारच नाही ना आपल्याला. खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार, आता काळे म्हणले खरेदी खत रद्द करा, तर ते होईल का? होत नाही ते खरेदी खत रद्द, हे जाणतो. फक्त विषय असा आहे, जागा किती किमतीची आणि काय याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतंत्र चौकशी लावावी. पण जागेची ही गरज आहे. ती 28 कोटीला घेतली, 30 कोटीला घेतली, काय केली हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून जागा ही महाग नाही. आत्ता मागाशीच मी ती बाईट बघितली, उलवणवाडीतील आडसरे बिडसरे होती मंडळी, त्यांनी सांगितलं वय ते 9-11 लाखांनी व्यवहार झाली, 15 लाखांनी लाला अर्बन बँकेने 15 लाखांनी जागा घेतली तिथे, हे सांगत आहेत लोक. आता ही 7,11,000 रुपये गुंठ्यांनी जागा घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे असू शकतं, परंतु व्यवहार आहे हा. आपण एखादी जमीन घेतो, जमिनीचा व्यवहार वेगळा, आणि एखादी जागा आपण प्रोजेक्ट व्यवसाय या दृष्टिकोनातून घेतो, त्यावेळेस त्याचं मार्केट व्हॅल्यू वेगळं असतं. आता साधारणपणे सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल आहे की एखादी जमीन शेतकऱ्यांची जर संपादित करायची असेल, जो रेडी रेकनरचा रेट आहे किंवा जो हायेस्ट झालेला कागद आहे, त्या कागदाच्या किंवा त्या रेडी रेकनरच्या 4 पट रक्कम त्या बाधित शेतकऱ्यांना द्यायची, असा GR आहे. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती देऊ शकता, पण त्याच्या कमी तुम्हाला देता येत नाही. हा GR आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. आता त्याच्यानुसार जर बघितलं, मी बघितलं त्यांच्या बाईटमध्ये 1,50,000 रुपये गुंठ्याचा त्याचा रेडी रेकनरचा रेट आहे. आणि काळे साहेबांनी जो कार्ड आहे तो 2,01,000 गुंठ्याचा रेडी रेकनरचा रेट आहे. आपण यांचाही 1.5चा मागं ठेवला आणि यांचाही 2चा मागं ठेवला तरी 1,75,000 रुपये जरी गुंठ्याचा रेट जरी म्हटलं आपण रेडी रेकनरचा, तरी आज त्या ठिकाणी 17,68 म्हणजे 7 लाखापर्यंत ते जात आहे. 1,17 म्हणजे 17,5 8.5 लाखापर्यंत तो व्यवहार जातोय. असं हे एकंदरीत आहे. आता आरोप प्रत्यारोप काय असतील ते त्यांचं त्यांना माहिती, परंतु आमची शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे, जी जागा घेतलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य आहे.
कारण त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होईल, शेतकऱ्यांचा माल रस्त्याला गाड्या उभ्या राहणार नाही, होणाऱ्या ॲक्सिडेंटचा जो धोका आहे तो टळेल, चांगल्या पद्धतीची पार्किंग व्यवस्था होईल. त्या ठिकाणी धना मार्केट म्हणा, तरकारी मार्केट म्हणा किंवा टोमॅटो मार्केट हे त्या ठिकाणी चालू करता येईल. आणि 13 एकरच्या जागेमध्ये त्या संचालक मंडळाने, सभापतींनी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर कशा पद्धतीने तो विषय मार्गस्थ लागेल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं. आळेपाट्यामध्ये जे आपण गाया रोडला बांधतो, व्यापार करतो गायांचा, त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीची 4 ते 5 एकर जागा त्या गायांचा जो व्यापारी करणारी मंडळी आहे त्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्केटमध्ये आल्याच्या नंतर ज्या सुविधा नाही, सुविधांचा अभाव जो आहे, जे आता ओतूरला गेले तर त्या ठिकाणी संडास बाथरूमची सोय नाही, ते अत्याधुनिक पद्धतीचं संडास बाथरूम बांधावं, जुन्नरला बांधावं, बेले या ठिकाणी बांधावं, नारंगावला बांधावं, शेतकरी भवन बांधावी. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बाजार समितीला पत्र दिलेलं आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी आपण शरदचंद्रजी थाळीत हे केलेली आहे, बाजार समिती शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे, ती नारंगाव या ठिकाणी चालू आहे. त्याच धर्तीवरती आळेफाटा या ठिकाणी करावी, ओतूर या ठिकाणी करावी, तसंच जुन्नर या ठिकाणी करावी. आणि दुसरी गोष्ट बेल्ला ही असं मार्केट आहे जनावरांचं. मग त्यामध्ये सगळ्यात मोठं मार्केट जर म्हणलं आपल्या 4 तालुक्यांमध्ये, मग त्यामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, पारनेर असेल आणि संगमनेर असेल. या ठिकाणावरून बेल्ला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची जनावरे येतात आणि बेल्ला सर्वसामान्याला परवडेल अशा पद्धतीची जनावरे बेल्ला या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी त्यांनी जे बैल आपण उतरवतो, जे ठिये बांधलेले ते ठिये वाढवले पाहिजेत. त्या ठिकाणी दुसरी गोष्ट, ठियाला गाडी लागल्याच्या नंतर जे पोलीस येत आहेत, आता सर्व शेतकऱ्यांकडे काय स्वतःच्या गाड्या नाहीत किंवा काहीच नाही, पोलीस बंधू भाऊ येत आहेत, ते त्या ठिकाणी 50 रुपयाची चिरीमिरी करतायत. हे कशासाठी? बाजार समितीच्या आवारामध्ये ज्या वेळेस तरकारीची गाडी असेल, जनावरांची गाडी असेल ने आण करणारी, त्या ठिकाणी पोलीस हा नसावा. त्याच्या बाबतीमध्ये यांनी लक्ष घालावं की बाजार समितीच्या आवारामध्ये सगळेच काही चोर येत नाहीत, जर टिसले पिले तेच जनावरं घेऊन येतात आणि चांगली जनावरं येत आहेत बाजार समितीमध्ये. त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिया आणखीन वाढवावे, त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना बसायला जागा नाही, पाऊस आला, जनावरांचे आज जे शेड बांधले ते तुटपुंजेचे, शेडची उभारणी करावी, पत्र शेड त्या ठिकाणी बांधावी, पाण्याची टाकी निर्माण करून द्यावी जनावरांना पिण्यासाठी. या सुविधा त्यांनी अग्रक्रमाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी भवन बांधावे, ज्या ठिकाणी बांधले ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे. जुन्नरला आक्रोश मोर्चा आहे की बाबा जी नारायणगावला जागा खरेदी केलेली आहे ती अधिकच्या दराने जागा खरेदी केली, तर व्यवहार अयोग्य वाटतोय म्हणून उद्या आक्रोश मोर्चा आहे. तुमची भूमिका काय? आता जागा बाजार समितीची गरज म्हणून जागा घेतली, चढ्या दराने घेतली, काय झाली? त्यांना त्या बाबतीमध्ये शंका आहे, त्यांनी ते पार्ट आहेत बाजार समितीचा. आज तो प्रश्न त्यांनी आतल्या आत बसून तो सोडवला पाहिजे खऱ्या अर्थाने. आणि ते सुटत जर नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन त्याची शहानिशा करून घेतली, तक्रार दाखल, तुम्ही त्याची चौकशी लावा. खरंच इथे एवढे रेट आहेत का, काय आहेत, त्याची स्वतंत्र चौकशीची मागणी करू शकता ना तुम्ही. आणि त्या चौकशीतून जे निष्पन्न होईल ते ग्राह्य धरा, सगळ्यांना बंधनकारक माना. ते कोणाच्या मार्फत लावायची, काय करायची, आपण बंधनकारक लावायची. तुम्ही जर आपले हे आयुक्त आहेत, सहकार आयुक्त, पणन संचालक, पणन सचिव यांच्यामार्फत कोणाकडून कोणाच्या माध्यमातून चौकशी लावायची ते तुम्ही मागू शकता.
चौकशी लावून सगळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल थोडक्यात. परंतु हे जे चाललंय आज बाजार समितीच्या बाबतीमध्ये हे आकांतावून हे काही बरोबर नाही वाटत आपल्याला. तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होणार का? हे बघा, आता जागा घेण्याला जर आमचा पाठिंबा आहे बरोबर, आणि किमतीच्या बाबतीमध्ये वर खाली तो भाग त्यांचा आहे. जागा घेण्याला जर आमचा पाठिंबा आहे तर आम्ही त्या आंदोलनामध्ये कसं सहभागी होऊ? जाहीर आहे आमचा जागा घेण्याला आमचा अजिबात विरोध नाही. राहिलाय प्रश्न किमतीचा, त्या किमतीचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं, ज्याचं त्याने तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. कारण त्या आरोपांमध्ये जायचं नाही. आता यांच्या बाहेर बघितल्या आहेत, कोण म्हणतं 12 लाख रुपये गुंठ्यांनी यांनी जागा दाखवली होती, म्हणते यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. त्याच्याशी आम्हाला देणं नाही घेणं नाही. बाजार समितीला शेतकऱ्यांच्या हितासाठी जागा पाहिजे होती नारंगावला, ती मिळाली, ती घेतली. किती किंमत काय त्याच्याशी शेतकऱ्यांना देणं घेणं नाही. ज्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयीसुविधा यांनी द्याव्यात, हीच आमची माफक अपेक्षा आहे. कारण शेतकऱ्यांवरती लय वाईट अवस्था येते मार्केटला गेल्याच्या नंतर. लघवीची व्यवस्था नाही, नाश्त्याची व्यवस्था नाही, पावसाला बाहेर माल पडतात. आज ओतूरला पावसाळा चालू आहे, कांदे बाहेर पडतायत. त्यासाठी तुम्ही टेम्पररी शेड का होईना उभा राहा ना. जे गाळे आहेत, एक जोर मोठा शेतकरी आहे त्याला कमीत कमी 1000, 2000, 3000 पिशवी येत असेल त्या आडत्याकडे, त्याला तशी शेडची उभारणी करून दिली गेली पाहिजे. आता आपण नदीच्या पलीकडे काही व्यापाऱ्यांचे कांदे पडतायत, काहींच्या रोडच्या कडेला पडतायत. कोणचा कांदा कसा कपडा काय झाले पीठ हे पण लक्षात येत नाही. सर्व माल एका ठिकाणी केंद्रित झाला पाहिजे आणि एका ठिकाणी केंद्रित झाल्याच्या नंतर त्या मालाची क्वालिटी आणि त्याची किंमत ही कळते. आता वाईट अवस्था आहे तशी. नदीच्या पलीकडं लक्ष्मण शेठ शिंदे यांचे त्या ठिकाणी काही कांद्याचे लिलाव होतात, काही रोडला होतात कांद्याचे लिलाव, शेड उभारल्यात, काही अडत्यांनी त्या ठिकाणी लिलाव होते. जे कळणार ताळमेळ लागतो कसा काय तुम्हाला? उद्या तुमच्या बाजार समितीच्या आवारामध्ये माल आलाय, हे कशावरून आपण सिद्ध धरतो? बरोबर की नाही? जागेची गरज आहे, जागेची गरज आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो भविष्यात आता बघा आपल्याकडे सगळ्यात मोठा अभाव जो आहे, आपल्याकडं गेल्या 4-5 वर्षापासून सोयाबीनचं पीक फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. जवळपास तालुक्यामध्ये नाही म्हटलं तरी 90% सोयाबीनची पेरणी होते. आणि आपल्याकडं बाजार समितीच्या आवारामध्ये, बाजार समितीच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून म्हणा, खरेदी केंद्र हे चालू झालं पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. आज सरकारचा रेट आहे 49 रुपये किलो आणि बाहेरचे व्यापारी घेतात 40, 45, 41, 42 रुपये दराने खरेदी करतात. कारण ते त्यांचे काटे मार्केटच्या बाहेर आहेत, मार्केटच्या आवारात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला करता येत नाही. मस्त हे असू नये. तर मार्केटच्या आवारामध्ये बाजार समितीने काटे लावावे किंवा एखादा व्यापारी त्या ठिकाणी खरेदीसाठी आणून बसवावा आणि त्या मार्केटच्या माध्यमातून ती खरेदी झाली पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की काही व्यापाऱ्यांकडं शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले, अजून त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्याच दिवशी माझ्याकडं 4-5 शेतकरी आले होते. आपले 5 घरचे व्यापारी बरबडे, त्याच्याकडे काही शेतकऱ्याचे अजून पैसे राहिलेले, ते पैसे मिळाले नाहीत. त्याचे प्रॉपर्टी ताब्यात घेतली होती, बाजार समितीचं काहीतरी देऊ होतं, ते लिलावाला काढलं होतं. पुढं काय झालं हे काय याचा फॉलोअपला गेलेलं नाही. परंतु त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. कारण शेतकरी जर बाजार समितीमध्ये माल आणून घालीत असेल, बाजारपेठची पावती असेल, तर ती बाजार समितीची नैतिक जबाबदारी ते पैसे काढून देण्याची. कारण त्यांनी लायसन त्यांना दिलेलं असते. तेव्हा सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू व्हावं ही एक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना सोयीसुविधा द्याव्यात एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि काळाची गरज ओळखून जो जागेचा व्यवहार झालेला आहे हा योग्यच आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तो आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आणि ज्याला आक्षेप असतील किंवा काय असतील ते त्यांनी संबंधित बाजारभाव, जमिनीच्या बाजार मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये
कायदेशीर लढावा एवढं. पण हे आंदोलन वगैरे आता खरेदी खत झालेली, आंदोलन वगैरे करून हाताला काय लागणार आहे? उद्या लोकच विचारतील आपल्याला आंदोलन झालं काय झाले, काय उत्तर नाही ना आपल्याकडे. कायदेशीर लढा जो होईल ते होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.